पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच देशातील नागरिकांना इंधन बचतीचा सल्ला दिल्यानंतर आज विधान परिषदेमध्ये निवडून आलेल्या बिनविरोधपणे पोहोचलेल्या 9 सदस्यांच्या शपथविधीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या वर्षा बंगल्यावरून थेट बुलेटवरून विधिमंडळामध्ये पोहोचले आणि त्यावेळेला त्यांच्या बॅकसीटवर आशिष शेलार जे राज्याचे सांस्कृतिक मंत्री आहेत आणि मुंबईचे माजी अध्यक्ष आहेत ते सुद्धा बसलेले होते। या दोन्ही नेत्यांनी वाहतुकीचे नियम पाळले, या दोन्ही नेत्यांनी हेल्मेट घातलेलं होतं, त्यामध्ये कुठेही काही कमतरता नव्हती। पण देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असून स्वतः बाईक चालवत विधिमंडळात येणार याचा प्रसार माध्यमांच्या लोकांना आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर असलेल्या अधिकाऱ्यांना आमदारांना कमालीचं क्रेज वाटत होतं आणि त्यामुळे त्यांची छबी आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी अनेक प्रसारमाध्यमांची धावपळ उडत होती। तर स्वतः मत्स्यविकास मंत्री जे आहेत नितेश राणे हे चालतच आपल्या निवासस्थानाहून आज मंत्रालय आणि विधिमंडळाच्या कामकाजासाठी रवाना झाले होते। एका बाजूला ज्या वेळेला पंतप्रधानांनी इंधन बचतीचा आदेश दिलेला आहे किंवा एक प्रस्ताव ठेवलेला आहे त्यावेळेला आपण कशा पद्धतीत इंधन वाचवतोय हे सांगण्यासाठी भाजपच्या नेत्यांची आणि त्याचबरोबर मित्रपक्षांच्या नेत्यांची सुद्धा एक वेगळी स्पर्धा होताना आपल्याला दिसते। आता ही स्पर्धा समाज माध्यमांवर या नेत्यांची प्रसिद्धी करण्यासाठी सुद्धा आणि त्यांना चर्चेत ठेवण्यासाठी तितकीच उपयुक्त ठरलेली आहे। त्यामुळे हे नेते इंधन वाचवणार आहेत की स्वतःची प्रसिद्धी करून स्वतःचा गौरव करून घेणार आहेत आणि स्वतःच्यावर कौतुकांचा वर्षाव करून घेणार आहेत असा प्रश्न हे सगळं पाहिल्यानंतर राज्यातील जनतेला पडलेला असेल।